नमस्कार, मी चंद्रमणी मारुती वाकळे. स्वागत आहे तुमचं आमच्या द लर्नर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. तर आपण बायोलॉजीविषयी डिस्कस करतो आहे. ओके, काय पाहतो आपण? बायोलॉजीविषयी डिस्कस करतो आहे. मागच्या आपण लेक्चरमध्ये बायोलॉजीचे 2 भाग पाहिले आहेत. बायोलॉजी इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, बॉटनी अँड झुलॉजी. ओके, बॉटनी आणि झुलॉजी हे 2 पार्ट बायोचे आहेत. हे आपण मागच्याच लेक्चरला डिस्कस केलेलं आहे. आणि यामध्ये आपण जो 11वी क्लास आहे, 11वी क्लासचा जो पहिला चॅप्टर आहे, आपण द लिव्हिंग वर्ल्ड हा डिस्कस केला. आणि त्यामध्ये जे काही लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगला डिस्टिंग्विश करणारे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण इथं डिस्कस केलेले आहेत. म्हणजे कॅरेक्टर्स कुठले कुठले डिस्कस केले? पहिलं कॅरेक्टर काय होतं? ग्रोथ. ओके, सेकंड कॅरेक्टर काय होतं? रिप्रोडक्शन. ओके, आणि आज आपण टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द थर्ड कॅरेक्टर ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, दॅट इज अ मेटाबॉलिझम. ओके, तर हे आपण हे 2 कॅरेक्टर ऑलरेडी वरचे डिस्कस केलेले आहेत. तर आज आपण हे मेटाबॉलिझम या कॅरेक्टरबद्दल थोडं डिस्कस करणार आहोत. तर ग्रोथ म्हणजे काय, रिप्रोडक्शन म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे, जर नसेल माहीत तर मागचा व्हिडिओ बघून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होईल. ठीक आहे, तर आज आपण काय बघणार आहोत? तर मेटाबॉलिझम. सो मेटाबॉलिझम So what is the metabolism? What is the definition of metabolism? The process, the chemical process in a plants and animals that change food into energy. It is a very simple definition of the metabolism. ओके, जे असे केमिकल रिॲक्शन जी प्लांट्समध्ये होते, ॲनिमल्समध्ये होते, आणि ती पुढचं कन्व्हर्जन कशामध्ये करते? एनर्जीमध्ये करते. त्याला काय म्हणतात? सिम्पली मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम इट इज अकर इन ऑल ऑर्गॅनिझम दोज विच आर लिव्हिंग. ओके, जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्या सगळ्यांमध्ये काय होतं? मेटाबॉलिझम आढळतं. जे काय थाउजंड्स ऑफ रिॲक्शन ऑकर इन बॉडी. ओके, थाउजंड्स ऑफ रिॲक्शन ऑकर इन बॉडी, दॅट इज कॉल्ड मेटाबॉलिझम. ओके, metabolism it is only property of living organism. ओके, मेटाबॉलिझम ही फक्त आणि फक्त कशाची प्रॉपर्टी आहे? गुणधर्म आहे, तर तो लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा आहे. ओनली. एक्झाममध्ये याच्यावर क्वेश्चन येतो, मेटाबॉलिझम विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. क्वेश्चन काय असतो? विच ऑफ द ओनली कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो विच कॅरेक्टर देर आर ओनली लिव्हिंग ऑर्गॅनिझम, दॅट इज अ मेटाबॉलिझम. आन्सर शुड बी मेटाबॉलिझम. ठीक आहे, आपण ग्रोथ पाहिली तर ग्रोथ काही प्रमाणात ही काय होती? नॉन लिव्हिंगमध्ये पण होती. ओके, ग्रोथची डेफिनेशन काय पाहिली होती आपण? इन्क्रीज द बॉडी मास. ओके, और इन्क्रीज द बॉडी साईज. जर इन्क्रीज द बॉडी साईज असं जर म्हटलं तर ही जी काही प्रॉपर्टी आहे इन्क्रीज द बॉडी साईज, तर ही नॉन लिव्हिंगमध्ये सुद्धा आहे. ठीक आहे, आपण त्याचं एक एक्झाम्पल पाहिलं होतं.
तर त्याचं एक्झाम्पल काय होतं, स्टोन होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण दुसरं कॅरेक्टर जर बघितलं तर ते काय होतं, रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शन जर म्हटलं ओनली कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, पण त्याच्यामध्ये काही एक्सेप्शन्स होते. ठीक आहे. काही एक्सेप्शन्स होते. मग सगळेच ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस करतात का, तर नाही. काही स्टराईल वर्कर बीज आहेत, त्याच्यानंतर काही म्यूल्स आहेत, काही ह्युमन कपल्स आहेत, इनफर्टाईल ह्युमन कपल्स, दे कॅनॉट बी रिप्रोड्यूस. ओके, दे कॅनॉट बी गिव्ह द birth to their young ones. So that's why we can call it the only property of living organism. So we cannot say that. Okay, आपण तसं म्हणू शकत नाही की ती फक्त आणि फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझमचीच प्रॉपर्टी आहे. तसं जर असतं तर मग सगळ्याच ऑर्गॅनिझमना रिप्रोड्यूस करायला पाहिजे होतं. त्याच्यामध्ये काही एक्सेप्शन्स आहेत. ठीक आहे. पण हे जे काही मेटाबॉलिझम आहे, हे काय जे काही केमिकल रिॲक्शन्स आहेत, ह्या फक्त आणि फक्त कुठं आढळतात, ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्येच आढळतात. याच्यामध्ये एक्सेप्शन नाही. मेटाबॉलिझममध्ये एक्सेप्शन नाही. हे सगळ्या ज्या काही रिॲक्शन्स आहेत त्या कुठं आढळतात, त्या फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आढळतात. ओके. तर मेटाबॉलिझम हे सुद्धा दोन प्रकारचं आहे. मेटाबॉलिझम ऑल्सो डिव्हायडेड इंटू 2 टाइप्स. ओके. मेटाबॉलिझम इट इज डिव्हायडेड इंटू 2 टाइप्स. फर्स्ट वन, catabolism, and second anabolism. तर कॅटाबॉलिझम काय आहे, ॲनाबॉलिझम काय आहे, आपण हे 1 by 1 डिस्कस करू. ठीक आहे. तर पहिलं काय आहे, कॅटाबॉलिझम. कॅटाबॉलिझम म्हणजे काय, फॉर्मेशन of simple molecules from complex molecule. जे किती सोपं आहे बघा बरं. आता हे काय आहे, फॉर्मेशन ऑफ सिम्पल मॉलिक्युल्स, म्हणजे छोटे छोटे मॉलिक्यूल बनणार आहेत एका लार्ज कॉम्प्लेक्सपासून. ठीक आहे. एक लार्ज कॉम्प्लेक्स असेल किंवा एक लार्ज मॉलिक्युल्स असेल, त्याच्यापासून काही सिम्पल मॉलिक्युल्स बनणार आहेत. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं असेल तर हे काय आहे, कशी डायग्राम काढली मी, टरबूज आपल्या इकडे खूप फेमस असतं. ते आता नाही, कधी उन्हाळ्यात. तर हे तुम्हाला खायचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही काय याला घरी आणणार. घरी आणल्याच्यानंतर याचं काय असं काय करणार, याचा शाक बनणार. ठीक आहे. आणि मग नंतर खाणार. तुम्ही याला कट करणार, याचे पीस बनवणार, नंतर याला खाणार. म्हणजे हा लार्ज मॉलिक्यूल आहे. ह्या लार्ज मॉलिक्युलरला तुम्ही काय केलं आहे, मॉलिक्यूलला ह्या छोट्या मॉलिक्यूलमध्ये डिव्हाइड केलं आहे. आणि ह्या दरम्यान काय झालेलं आहे, तुम्हाला ते खाण्यासाठी इझी झालेलं आहे. ठीक आहे. तर याचं एक एक्झाम्पल जर आपण पाहिलं, आपण जास्त दूर न जाता आपण जो विषय शिकतोय त्याबद्दलच थोडंसं. ठीक आहे. समजा हा ग्लुकोज आहे. एक्झाम्पल काय आहे, तर ग्लुकोज आहे. ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, ग्लायकोजनमध्ये होतं. ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजनमध्ये होतं. आणि ग्लायकोजन हा स्टोरेज फॉर्म आहे कशाचा, एनर्जीचा. ठीक आहे. हा ग्लायकोजन स्टोअर करून ठेवला जातो बॉडीमध्ये. पण या दरम्यान काय होतं आहे, इथं ATP बनतात. काय बनतं इथं, ATP, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. म्हणजे इथं काय होतं की एनर्जी रिलीज होती. एनर्जी इज रिलीज. ATP बनत आहे. ग्लुकोजचं कन्व्हर्जन, ग्लुकोजचं डिग्रेडेशन होऊन ग्लायकोजन बनतो. आणि याच्यापासून आपल्याला ATP भेटतात. आणि ATP आपण ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून वापरतो आपण, म्हणजे आपली बॉडी. ठीक आहे. तर हे झालं कॅटाबॉलिझम. कॅटाबॉलिझम हे काय, कॅटा काय आहे, थोडंसं जास्त सिमिलर नाही, कट ह्या शब्दाला थोडंसं सिमिलर आहे. काय, कॅटाबॉलिझम काय कट करते. मग जे काय हा जो काय मॉलिक्यूल आहे इथं ग्लुकोज, याला कट करून छोटे मॉलिक्यूल बनतो आहे. काय इकडं ग्लायकोजन आहे, त्याच्यानंतर काही पायरुवेट असेल. ठीक आहे.
तर हे कसं बनतं आहे, कुठं बनतं आहे, याची काय गरज आहे हे आपण पुढच्या लेक्चरला पाहू. पण कॅटाबॉलिझम काय आहे एवढं समजलं असं. ठीक आहे, समजलं ना एवढं काय? ओके. तर मग आता आपण पुढचं एक्झाम्पल पाहू. पुढचं एक्झाम्पल काय आहे? एक्झाम्पल नाही, टाईप आहे, टाईप. ठीक आहे, मेटाबॉलिझमचं सेकंड टाईप काय आहे मग? ॲनाबॉलिझम. आता याच्यामधून काय, हा रिव्हर्स आहे कॅटाबॉलिझमला, उलटं होतं याच्यात. म्हणजे काय तर होईल, फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल. फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल फ्रॉम सिंपल मॉलिक्यूल. ह्या सिंपल मॉलिक्युल्सपासून काय होते, कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल बनतो, याला काय म्हणतात? ॲनाबॉलिझम. समजा आपल्या शरीरामध्ये आपण जेवण केलेलं आहे, आपण म्हणजे तुम्ही, ठीक आहे, मलाही जेवण लागतं, मी काही बिना जेवलेला राहू शकत नाही, कोणीच नाही राहू शकत. ठीक आहे, तर त्याच्यामधून काय होतं, आपल्याला काही अमायनो ॲसिड भेटतात. काय भेटतात? अमायनो ॲसिड्स. ह्या अमायनो ॲसिडपासून पुढं काय बनते? प्रोटीन बनतात. सपोज ही अमायनो ॲसिडची चेन आहे. आता हे पुढं आपण हे पूर्ण डिस्कस करू, ही चेन कशी बनते, प्रोटीन कसे बनतात. ठीक आहे, आणि याच्यापासून एक असा प्रोटीन बनल. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण याचा यूज ॲज अ एनर्जी म्हणून करू शकतो. ठीक आहे, तर हे काय झालं? ॲनाबॉलिझम. ॲनाबॉलिझम म्हणजे काय? हे सिंपल मॉलिक्यूल आहेत, हे छोटे छोटे मॉलिक्यूल एकत्र येऊन एक लार्ज मॉलिक्यूल बनतो, त्याला काय म्हणतात? ॲनाबॉलिझम. तर काय आहे, हे अमायनो ॲसिड एकत्र येऊन काय बनतात? प्रोटीन्स बनतात. प्रोटीन्स काय बनतात? प्रोटीन्स. ठीक आहे, तर हे झालं मेटाबॉलिझम. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं? दोन प्रकार आहेत मेटाबॉलिझमचे, एक कॅटाबॉलिझम, एक ॲनाबॉलिझम. कॅटाबॉलिझमच्या दरम्यान काय होते? एनर्जी रिलीज होते. तर ॲनाबॉलिझमच्या दरम्यान एनर्जी इथं द्यावी लागते याला. इथं काय होतं? ATP खर्च होतं, इथं खर्च. हे ATP इथं द्यावं लागतं, त्याला एनर्जीची गरज असते. आपण मागचं कॅटाबॉलिझममध्ये पाहिलं तर एनर्जी रिलीज होऊ लागली, इथं एनर्जी काय होती? कन्झ्युम होती. एनर्जी काय होती? इथं कन्झ्युम होती. याला एनर्जीची गरज असते या प्रोसेसला. कुठल्या? ॲनाबॉलिझमला. तर ठीक आहे, तर हे झालं मेटाबॉलिझम. तर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाकायचं आहे. ठीक आहे, डाऊट विचारत चला, उगाच शिकायचं म्हणून शिकू नका. कुठली गोष्ट डाऊट त्याच्यामध्ये असला पाहिजे तुम्हाला. का? मी मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की हे जे काही क्वेश्चन मार्क आहे तर हे असलं पाहिजे. ठीक आहे, का? त्याचा आन्सर तुम्हाला 100% भेटतं. चालेल, तर मेटाबॉलिझम कळलं. आणखीन काय त्याचे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगला डिस्टिंग्विश करण्याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला पाहू. तर हे लक्षात आलं आहे, मेटाबॉलिझम हे फक्त कशाचं कॅरेक्टरिस्टिक आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. नॉन लिव्हिंगचं कॅरेक्टरिस्टिक नाही, एवढं कन्फर्म लक्षात ठेवायचं आहे. ओके, हां, तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका आणि अभ्यास करत राहा. तुम्ही थोडा थोडा अभ्यास केला तर त्याचा ट्रेस येणार नाही. ट्रेस आणि एक सांगावंसं वाटतं मला या ठिकाणी की अभ्यास करणं म्हणजे हार्डवर्क नाही आहे. हार्डवर्क हे शब्द पहिले डोक्यातून काढा. हार्डवर्क कशाला म्हणतात? जे लोक काम करतात रात्रंदिवस, फावडे टिकाव खोदकाम करतात, त्याला हार्डवर्क म्हणतात. पण अभ्यास करायचा आहे, हे कसलं हार्डवर्क आलं आहे? एका ठिकाणी बसायचं आहे. ओके, तुम्हाला जेवण जागेवर असतं आहे, तुम्ही लायब्ररीत अभ्यास करत असाल तर तुम्हाला कोणी डिस्टर्ब करत नाही. तर मग याला हार्डवर्क कसं म्हणतात? हे काय सॉफ्ट स्किलचा भाग आहे. हा अभ्यास म्हणजे काय? सॉफ्ट स्किलचा भाग आहे. त्याच्याकडे थोडं लक्ष द्या. आणि ते हार्ड आहे, अवघड काम आहे, हे डोक्यातून काढून टाका. हे जर तुम्ही डोक्यात ठेवलं की स्टडी इज द हार्ड,
ही हार्डवर्क आहे तर मग ती होणार नाही. तुम्ही अभ्यासाला बसले की लगेच डोक्याला टेन्शन यायला लागेल, अरे बापरे हे तर हार्ड आहे, आता हे पुढं मधीच घुसत चाललं आहे. आपण काय पाहिलं होतं ना, आता हे काय आहे, परत याच्यामध्ये हे काय आहे, आता हे अॅमिनो ॲसिड्स काय आहेत, हे प्रोटीन्स काय आहे, हे फक्त तुम्ही अभ्यास करत राहा, या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. ओके, तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये करा आणि कमेंट्स करा. आणि तुम्हाला विनंती आहे की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि हे कधी करा ज्यावेळेस तुम्हाला आवडेल. ठीक आहे, नाही आवडलं ॲटलिस्ट बघितल्याच्या नंतर त्याला लाईक तरी करू शकता, चालतंय. सो थँक्यू.